गेल्या काही वर्षांमध्ये मोतीबिंदूच्या उपचारांमध्ये भरपूर बदल झालेले आहेत. म्हणजे गेल्या 15-20 वर्षातच हे तंत्रज्ञान जे आहे ते अद्ययावत झालेलं आहे. रिसेंटली ह्याच्यामध्ये लेझर्सद्वारे, रोबोटिक सर्जरीद्वारे, एआयच्या द्वारे तसेच नवनवीन लेन्सेसचा सुद्धा वापर आता आम्ही ऑपरेशनमध्ये करतोय आणि त्याच्यामुळे दृष्टीत सुधारणा सुद्धा चांगल्या प्रकारे होते. त्याच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत, तर होणारे त्रास आहेत, ते पण बरेचसे आता कमी कमी होत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. लेन्स हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे का मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये? तर नाही. याशिवाय तुम्ही कुणाकडून ऑपरेशन करून घेतात, त्या सर्जनचं कौशल्य, तुम्ही कुठल्या ऑपरेशन थिएटर किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करत आहात, तिथली व्यवस्था, तिथलं जे इक्विपमेंट्स आहेत ते किती अद्ययावत आहेत, या सर्वावर मुख्यत्वे करून तुमच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा रिझल्ट अवलंबून असतो. परंतु तुमच्या हातात, कारण तुम्ही ऑलरेडी चांगले डॉक्टर, चांगले हॉस्पिटल निवडलेले असतात, त्यामुळे तुमच्या हातात जो एक निर्णय राहतो तो म्हणजे कुठल्या प्रकारची लेन्स तुम्हाला यासाठी वापरायची आहे. ज्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची तपासणी करतो त्यामध्ये 2 गोष्टी आम्ही चेक करतो की तुमचा डोळा कसा आहे, आणि म्हणजे डोळ्यामध्ये काही दोष आहेत का, डोळ्याची मेजरमेंट किंवा बायोमेट्री ज्याला म्हणतो ती कशी आहे, पडद्यापासून बुबुळापर्यंत डोळ्याची निरोगीपणा आहे की नाही, आणि याशिवाय म्हणजे या तपासणीशिवाय दुसरी आम्ही गोष्ट बघतो ती म्हणजे तुमच्या गरजा काय आहेत. तुमच्या ऑपरेशन नंतर तुम्हाला दृष्टीचा वापर कशा प्रकारे करायचा आहे, या दोन्हीचा आम्ही विचार करून मग तुम्हाला कुठल्या प्रकारची लेन्स तुमच्यासाठी योग्य आहे याचा सल्ला देतो. आता ह्या लेन्सेसमध्ये मुख्यत्वे करून 4 प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार तुम्ही पूर्वीच पाहिला असेल की टोरिक किंवा नॉन टोरिक. टोरिक म्हणजे डोळ्याला जर सिलेंड्रिकल नंबर असेल तर आम्ही त्याला वापरण्याचा सल्ला देतो, आणि नॉन टोरिक म्हणजे जर सिलेंड्रिकल नंबर नसेल तर. हा एक महत्त्वाचा प्रकार आहे, आणि तुम्हाला जर डॉक्टरांनी टोरिक सल्ला दिला असेल तर जरूर तुम्ही ती वापरा. आता इतर 3 प्रकार जे महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ठरवावं लागतं, त्यातला प्रत्येक लेन्सला काही फायदे आहेत, तसेच काही त्याच्यामधल्या त्रुटी आहेत किंवा डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्याविषयी मी थोडक्यात सांगतो. पहिली लेन्स म्हणजे मोनोफोकल. आता मोनोफोकल ही ट्रेडिशनल लेन्स आहे, म्हणजे बऱ्याच काळापासून आम्ही जी वापरतो लेन्स तीच मोनोफोकल आहे. या मोनोफोकलचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये जी दूरची दृष्टी आहे ती आम्ही जास्तीत जास्त सुस्पष्ट आणण्याचा प्रयत्न करतो. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज. ज्यांना खास करून रात्री ड्रायव्हिंग करणं हे गरजेचं असतं त्यांच्यासाठी मोनोफोकल ही सगळ्यात योग्य लेन्स आहे. मोनोफोकलमध्ये त्रुटी ही आहे की त्यांना जवळचा कुठल्याही कामासाठी चष्मा हा लागतोच. ओके, सो मोनोफोकल लेन्स कुणी वापरावी? ज्यांना रात्री ड्रायव्हिंग गरजेचं आहे आणि त्यांना रात्रीची दृष्टी अधिक सुस्पष्ट हवी आहे, अशांनी मोनोफोकल लेन्सचा वापर जरूर करावा. मोनोफोकलच्या त्रुटींमध्ये अजून एक त्रुटी म्हणजे, जरी आम्ही सांगितलं की मोनोफोकलमध्ये दूरची दृष्टी अतिशय क्लिअर येणार आहे, तरी लक्षात घ्या हे 95% लोकांच्या बाबतीत बरोबर असतं. परंतु कुठली लेन्स वापरली, तशीच मोनोफोकल लेन्स जरी वापरली तरी 5% रुग्णांमध्ये थोडाफार नंबर हा राहू शकतो. त्यामुळे त्यांना दूरच्यासाठी सुद्धा नंबर हा लागू शकतो. जवळच्यासाठी मात्र मोनोफोकल वापरलेल्या सगळ्याच रुग्णांना चष्मा वापरावा लागतो. आता मोनोफोकलमध्येच एक ॲडव्हान्स मोनोफोकल प्रकारही आलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं जवळचं आपल्याला दिसू शकतं. अर्थात जितकं इडॉफ किंवा ट्रायफोकलमध्ये दिसतं तितकं नाही, पण थोडंफार त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. दुसरा प्रकार जो आहे तो इडॉफ म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सचा. ह्या लेन्समध्ये आपल्याला दूरचं दिसतं, तसंच हाताच्या अंतरावरचं म्हणजे इंटरमिजिएट विजन आपल्याला दिसते. फायदा असा आहे की सतत चष्म्याची गरज लागत नाही, पण त्याचबरोबर त्याचा एक तोटा असा आहे की फार बारीक जर काही वाचायचं असेल तर त्याला मात्र चष्मा लागू शकतो. तसंच मी मगाशी सांगितलं असं सगळ्याच रुग्णांमध्ये 95% रुग्णांना दूरचा चष्मा लागत नाही, परंतु 5% रुग्णांना इडॉफ लेन्स बसवल्यानंतर सुद्धा दूरचा चष्मा लागू शकतो, आणि जवळचा चष्मा साधारणतः 20 ते 30% लोकांना लागू शकतो.
ईडॉफ लेन्स आम्ही शक्यतो अशा लोकांसाठी सजेस्ट करतो ज्यांना थोडंफार रात्री ड्रायव्हिंग करायचं आहे, परंतु ज्यांना कंटिन्युअस रात्री ड्रायव्हिंग करायचं असेल तर त्यांनी मोनोफोकल लेन्स बसवलेली बेटर. ईडॉफ लेन्स ही ट्रायफोकलपेक्षा आम्ही प्रिफर अशा लोकांसाठी करतो ज्यांना थोडंसं रात्रीचं ड्रायव्हिंग आहे. याचं कारण ट्रायफोकलमध्ये रात्री ड्रायव्हिंग करताना ग्लेअर्स, हेलोज हे जास्त प्रमाणात येतात. ईडॉफमध्ये हे येत नाहीत का? ईडॉफ लेन्समध्ये सुद्धा रात्रीचे ग्लेअर्स, हेलोज हे थोड्याफार प्रमाणात दिसतातच, परंतु कंपॅरिझनमध्ये ट्रायफोकलपेक्षा हे तुलनेनं कमी असतात. त्यामुळे ईडॉफ बसवत असाल तुम्ही तर हे लक्षात घ्या की रात्रीच्या ड्रायव्हिंग करताना तुम्हाला लाईट थोडासा स्प्रेड झाल्यासारखा किंवा ग्लेअर्स, हेलोज हे दिसणार आहेत, पण तुलनेनं ते कमी असणार आहेत आणि त्यामुळे ते असून सुद्धा तुम्ही ड्रायव्हिंग बऱ्याच प्रमाणात करू शकता. तिसरा प्रकार आहे ट्रायफोकल. ट्रायफोकलमध्ये सगळ्यात जास्त दिसण्याची रेंज असते. त्याच्यामध्ये लांबचं, जवळचं आणि मधली दृष्टी सुद्धा चांगली येते. याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते हेच आहे की चष्म्यावरचा डिपेंडन्स हा सगळ्यात कमी ट्रायफोकल लेन्समध्ये असतो. त्याचे डिसॲडव्हान्टेज हे आहेत की रात्री ड्रायव्हिंगच्या वेळी ज्यांना ट्रायफोकल लेन्स बसवलेली असते त्यांना बऱ्यापैकी ग्लेअर्स, हेलोज दिसतात आणि त्यामुळे ज्यांना रात्री ड्रायव्हिंग हे कंपल्सरी असेल अशा लोकांना आम्ही ट्रायफोकल लेन्सचा सल्ला देत नाही. दुसरी ह्याच्यामधली त्रुटी म्हणजे ज्यावेळी तुम्ही जवळचं काम करता त्यावेळी चांगला उजेड असणं हे गरजेचं असतं. बऱ्याचदा जर लाईट कमी असेल, डीम लाईट असेल तर मात्र जवळचं बघताना तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशावेळी ब्राईट लाईटचा वापर करा. ट्रायफोकल बसवल्यानंतर दूरचा चष्मा 95% लोकांना लागत नाही, म्हणजे 5% लोकांना मात्र दूरसाठीचा चष्मा लागू शकतो. जवळचा चष्मा सुद्धा ट्रायफोकल बसवल्यानंतर 95% लोकांना लागत नाही, परंतु 5% लोकांना फार बारीक वाचण्यासाठी चष्म्याची गरजही लागू शकते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या लेन्सेस आहेत प्रत्येकाचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही त्रुटी आहेत. तर या सगळ्याचा विचार करून आपल्याला लेन्स ठरवायची असते आणि त्याच्यासाठीच आम्ही डॉक्टर आणि समुपदेशक तुम्हाला मदत करत असतो. याविषयी आणखी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.